शिंदे पवारांच्या बैठकीतील चर्चा आम्हाला माहिती नाही. पवारांकडून अजूनपर्यंत अदानींबाबत भूमिका स्पष्ट नाही. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. संध्याकाळी ठाकरे, खरगे आणि राहुल गांधींची बैठक. उद्धव ठाकरे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि सोनिया गांधींना देखील भेटणार. शरद पवारांसह विविध राजकीय पक्षांचे नेतेही आज ठाकरेंना भेटणार. देशात बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण झाली तर पळतीचे दोर कापावे लागतील. पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पांमध्ये ठाकरेंचा मोदींना टोला. मोहम्मद युनूस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख. आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी मान्य. युनूस यांनी अंतरिम सरकारचं नेतृत्व करण्याचा प्रस्ताव स्वीकारला. सरकारला शेवटची संधी. आम्हाला ओबीसीमधून हक्काचं आरक्षण द्या, अन्यथा मराठ्यांना सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. विधानसभेपूर्वी जरांगेंचा सरकारला इशारा. कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं. जरांगेंचं समाधान होत नाही. त्यांच्या अपेक्षा जास्त. रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याला सुरुवात. आज सोलापुरात शांतता रॅली. सोलापुरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. पंजाबच्या अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय महाअधिवेशन. ओबीसींच्या मागण्यांचं विविध 30 ठराव मंजूर करण्यात येणार. बबनराव तायवाडे यांची माहिती. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल. न्यूरोलॉजी विभागात उपचार सुरू. सध्या प्रकृती स्थिर. बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा कांद्याला फटका. नाशिकमधील 70 ते 80 ट्रक भारत बांगलादेश सीमेवर अडकल्याची माहिती. पुण्यामध्ये ऐन पावसाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा. तांत्रिक कारणांमुळे एरंडवणा भागाबरोबरच उपनगरांमध्ये देखील टँकरनं पाणीपुरवठा सुरू. गोंदियामध्ये जुलै महिन्यामध्ये पूरस्थितीमध्ये 6 लोकांसह 27 जनावरांचा मृत्यू. 1491 घरांची पडझड तर जनावरांच्या 234 गोठ्यांचं देखील नुकसान. उजनी आणि वीर धरणामधील विसर्गामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ. चंद्रभागेचं रौद्ररूप. पंढरपुरातील पूल आणि मंदिरं पाण्याखाली तर व्यास नारायण झोपडपट्टीतील 35 कुटुंबांचं स्थलांतर. किरकोळ बाजारात 100 पार केलेल्या टोमॅटोच्या दरात घसरण. टोमॅटोचे दर प्रतिकिलो 40 ते 50 रुपयांवर. आवक वाढल्यानं आठवडाभरात दर घसरले. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत. नीरज सुवर्ण पदकापासून 1 पाऊल दूर. कुस्तीपटू विनेश फोगाट अंतिम फेरीत. आता ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकांसाठी डाव लावणार. उपांत्य फेरीमध्ये क्युबाच्या कुस्तीपटूचा पराभव.